सलाम महाराष्ट्रामध्ये रोज एक नवीन विषय असतो आणि नवीन पाहुणे असतात. सलाम महाराष्ट्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत किक बॉक्सिंग प्रकाराविषयी आणि आमची रिपोर्टर शची मराठे. आपण शचीकडे जाऊया. शची, सगळ्यात पहिल्यांदा किक म्हणजे बॉक्सिंग बद्दल तर आपण ऐकलेलं असतं, पण किक बॉक्सिंग काय आहे हे सांगेल? गुड मॉर्निंग वसंधरा आणि अगदी सलाम महाराष्ट्रामध्ये आपण आज खूप थ्रिलिंग आणि एक्साइटिंग गेम बघणार आहोत, किक बॉक्सिंग. मी पण खूप एक्साइटिंग आहे आणि तुला जो प्रश्न पडला एक्झॅक्टली मला पण तो नवीन काय विचारायचं. गुड मॉर्निंग नवीन. आपल्यावर इन्स्ट्रक्टर आहेत किक बॉक्सिंगचे की आम्हाला बॉक्सिंग माहितीये पण किक बॉक्सिंग नक्की काय प्रकार आहे? किक बॉक्सिंग हा आपल्या 1970 मध्ये किक बॉक्सिंग हा 1970 मध्ये अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि आपल्या इंडियन लोकांना वाटते की किक बॉक्सिंग हा खूपच इंजुरी गेम आहे आणि खूप इंजुरी होतात. तसं काही नाहीये. आपण बघा की जसं बॉक्सिंग आहे तसं किक बॉक्सिंग पण आहे आणि ज्याच्यामध्ये विल पॉवर असते तो हा गेम आराम खेळू शकतो. आमच्याकडे आमच्या इको फिटनेस मध्ये असे स्टुडंट आहे जे ज्यांना प्रॉब्लेम आत्माचा प्रॉब्लेम आहे, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ते पण हे फिजिकल ट्रेनिंग मध्ये खूप इम्पॉर्ट होतो. आणि इंजुरीचं इतकं इंजुरी गेम नाहीये. प्रोफेशनल मध्ये तुम्हाला थोडी इंजुरी होऊ शकते का त्याच्यामध्ये हेअर गार्ड नसते. ओरिजिनल गेम आलाय हा अमेरिकामध्ये सुरू झालेला गेम का की अमेरिकामध्ये बॉक्सिंग हा अगोदरपासून होता. त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केली किक. तर किक इन्क्लूड केल्याच्यामुळे हा किक बॉक्सिंग गेम तयार झाला आणि त्याचा प्रचार थायलंड आणि जपान साऊथ एशियामध्ये खूप खेळला जातो. आणि हळूहळू आपल्या भारतामध्ये आता हा रुजू झालेला आहे आणि आपल्या भारताचे नवीन नावाजलेले आता खेळाडू होते. जसं आता 1999 मध्ये जियाउद्दीन खाती हा आपला एक इंडियन प्लेअर आहे, भारताचा प्लेअर आहे, तो वर्ल्ड चॅम्पियन झालेला. आणि म्हणजे आता हे आता सुरू झालेले आहे. तुम्हाला आता दिसते किक बॉक्सिंगचं. बॉक्सिंगमध्ये तुम्ही आता बघितलं की मेडल आणताय ऑलिम्पिक डे, तसं आता ह्या वर्षी पण ह्याच वर्षी किक बॉक्सिंग हा ऑलिम्पिक गेम झालेला आहे. तर आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे जे बॉक्सर ते किक बॉक्सिंग खेळतील आणि मला तरी वाटते की चांगला रिस्पॉन्स भेटेल आपल्याला. पण आता ह्याच्याबद्दल कोण कोण म्हणजे हल्लीचा गेम आपल्याकडे आलेला आहे, किती लोकांना इंटरेस्ट आहे किंवा किती लोक रिस्पॉन्स कसा आहे या गेमला येणाऱ्या मुलांचा? आता रिस्पॉन्स तर खूप आहे का की आता आम्ही हल्ली लास्ट इयर आम्ही आता भांड्याला मॅच घेतलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप, तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटलेला. आणि आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये पण आम्ही इथं चांगली टुर्नामेंट घेणार आहोत. तर मला वाटते की हळूहळू हा गेम बिगर आता मला तरी आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये आमच्या संस्था आहेत, इंडियन किक बॉक्सिंग अमेच्युअर बॉक्सर असोसिएशन आहे, तर ती त्याचा सेक्रेटरी जियाउद्दीन खतीब आहे. तर आम्हाला संलग्न झालेले आहेत चांगले स्टेट आमचं संलग्न झालेलं आहे. तर हा गेम आता खूप वाढलेला आहे. जसं माहीतच नव्हतं की किक बॉक्सिंग मध्ये भारतामध्ये किक बॉक्सिंग म्हणजे काय, तर आता हल्ली सगळ्यांना माहीत झालेलं आहे की किक बॉक्सिंग म्हणजे काय. आणि सगळ्यांना प्रश्न पडतो किक बॉक्सिंग मध्ये खूप इंजुरी होतात, तर तसं काय नाही. हो, कारण आम्हाला खूप रिस्की दिसतो. एक लात वगैरे तोंडावर बसली तर तोंड वगैरे फुटायचं किती चान्सेस? काय नाही, याच्यामध्ये रूल रेग्युलेशन असतात. तर तुम्ही लात उंची तर तुम्हाला काय मारली, तुम्हाला भर लागली तर तुम्हाला काउंट करतात 10 पर्यंत काय. आणि रेग्युलर वाटते की हो तुम्ही खेळू शकत नाही तर तुम्हाला तो RSC करतो. RSC आउट क्लास म्हणतात त्याला, RSC करतो. त्याच्यानंतर हा गेम स्टॉप केला जातो. मला सांगा की हे सगळं आपण प्रोफेशनल लेवलवर बघतो की ज्यांना खेळाचं पॅशन आहे, पण जसं आपण जिमला जातो किंवा जसं एरोबिक्स करतो तसं फिटनेससाठी पण हा गेम खेळतात. खूप छान आहे फिटनेससाठी. फिटनेससाठी इतका छान गेम आहे की आमच्याच इगो जिम मध्ये असे आमचे काही स्टुडंट आहेत ज्यांना प्रॉब्लेम आहेत, हार्टचे प्रॉब्लेम आहे, त्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, तरी पण ते हे गेम करतात आणि फिजिकल फिटनेस करतात. त्यांना आता वाटते की हो मी पण काहीतरी काही करू शकतो. तर त्यांना एकदम आवड निर्माण झाली, कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. तर मला तरी वाटत नाही की जे म्हणजे आमच्या इंडियन लोकांना वाटतं, आमच्या भारताच्या लोकांना वाटते की किक बॉक्सिंग हा खूप रिस्की गेम आहे, तसं काहीच नाही. म्हणजे तुमची फिगर मेंटेन करण्यासाठी पण हा गेम आपण खेळू शकतो. हो, जसं आता बघा तुम्ही आम्ही बॉलिवूडच्या स्टारला पण आम्ही सेलिब्रिटीला पण आम्ही ट्रेनिंग करतो. जॉन इब्राहिम, दिशा बसू आहे, आरमान आहे, ऋतिक रोशन आहे, यांना पण जियाउद्दीन खतीब हा काय म्हणतात ट्रेनिंग देतो. ते चांगले स्टंट करतात. तुम्ही ते बघा स्टंट, बॉक्सिंगचं स्टंट बघा किंवा किक बॉक्सिंग स्टंट बघा, हा जियाउद्दीन खतीब त्यांना ट्रेनिंग देतो आणि हे फिजिकल फिटनेस खूप चांगलं आहे. पण मला सांगा आपण बॉक्सिंग मध्ये दोन्ही हात वापरतो फक्त, तर किक बॉक्सिंग मध्ये पाय आणि हात दोन्ही म्हणजे कसं की किकचे वेगवेगळे लाथा मारण्याचे वेगवेगळे प्रकार असतात का काय एक्झॅक्टली? कॉम्बिनेशन पाहिजे. तुम्ही जेव्हा लेप मारतात तुम्हाला माहिती आहे की हो रेंज आहे, आमची दोघांची रेंज आहे अशी, आम्ही लेप मारतोय ओके. त्याच्यात तुम्ही स्नॅप मारता राईटचा, राईट स्नॅप
किक मारतो तुम्ही स्नॅप किक, तर हा कॉम्बिनेशन असतो. तुम्हाला एकच म्हणजे तुम्हाला विचार करायचा की हो तो काय मारतोय, तुम्हाला विचार करायचा तो काय मारतोय. जर तुम्हाला लेफ्ट मारून तुम्हाला राईट मारायचं आहे, तुम्हाला किक मारायची आहे, म्हणजे एका काही सेकंदामध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायचा असतो, क्विक डिसिजन घ्यायचा घ्यायचा असतो. वसुंधरा, की इथे फिजिकल म्हणजे तुम्ही फिट टाकलं पाहिजे, पण जेव्हा मेंटल पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता देखील एकदम क्विक असली पाहिजे आणि क्षणात तुम्हाला विलंब लागता का मला डिसिजन घ्यायला नाही तर समोरच्याने मारलेली किक तुमच्या तोंडात असू शकते. चला महाराष्ट्रामध्ये आपण असंच गप्पा मारणार आहोत, काही बातम्या पण बघणार आहोत, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोक.